ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. मार्च महिन्यात राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी 16,71,00,000 रुपये निधी मंजूर झाला आहे. याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला. यात नागपूर विभागात गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यासाठी सुमारे 4,41,00,000 रुपये निधी मंजूर झाला आहे. पात्र लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे त्यांच्या बँक खात्यात निधी जमा करण्याची सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आली आहे. नागपूरच्या उत्तर अंबाझरी स्थित दत्तोपंत ठिंगडी राष्ट्रीय कामगार शिक्षण आणि विकास मंडळाच्या नागपूर प्रादेशिक संचालनालयात 2 आणि 3 जून 2026 रोजी 2 दिवसीय श्रमिक मित्र प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रशिक्षणात महाराष्ट्रातील नागपूर विभागातील 15 आणि छत्तीसगडमधील रायपूर विभागातील 15 अशा एकूण 30 प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत अमरावती जिल्ह्यात अनुसूचित जातीच्या मुलामुलींसाठी चालवण्यात येणाऱ्या शासकीय निवासी शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इयत्ता 6वी ते 10वी पर्यंतच्या पात्र विद्यार्थ्यांना निवास आणि सर्व सोयी सुविधांसह मोफत शिक्षण दिलं जाणार आहे. मान्सून कालावधीमध्ये जिल्ह्यात तालुका स्तरावर आपत्ती आणि दुर्घटनांना तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी तहसीलदारांना इन्सिडेंट कमांडर म्हणून अधिकार प्रदान करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जारी केले आहेत. पूर, अतिवृष्टी, वीज पडणे, रस्त्यावर झाड पडणे, रस्ते अपघात, इमारत दुर्घटना, औद्योगिक अपघात तसेच इतर नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीजन्य परिस्थितीत नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचे तहसीलदार यांना त्यांच्या संबंधित तालुक्याचे इन्सिडेंट कमांडर म्हणून घोषित करण्यात आलं आहे. विदर्भात या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात घट झाली असून आज सर्वाधिक तापमान ब्रह्मपुरी इथं 42.9 तर अकोला आणि वर्धा इथं 42.0 सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. नागपूर इथं 41.6 सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. 9 जूनपर्यंत विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षाखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची गाठ यजमान जपानच्या संघाशी पडेल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.